एक नंबर तुझी कंबर तुझी चाल शेके शेके। ऍक्च्युली तुम्हाला वाटेल की नागेश सर आज काय इंस्टाग्रामवरती रील्स ट्रेंडिंगला चालू आहे, ते करायच्या नादात आहे की काय? अजिबात नाही। पण हे जे गार्डन आहे ना, या गार्डन मध्ये आलं की माझा मोह काय आवरेना झालाय। सगळ्यात पहिल्यांदा तर माझा होम मिनिस्टर रिलेटिव्ह वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे, नागेश गोसावी। आज मी तुम्हाला गाण्यापासून सुरुवात केली, कारण की हे गार्डन आहे ना, याची ओळख ठाणे शहर, आतापर्यंत ठाणे शहराची ओळख तलावंत शहर म्हणून ओळखलं जात होतं, पण आज एक ग्रँड सेंट्रल पार्क डेव्हलपरने करून दिले। ठाणे शहराची ओळख या ग्रँड सेंट्रल पार्कने झाली। 21 एकरचं गार्डन महाराष्ट्रातील, ठाण्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं गार्डन डेव्हलपरने करून दिले हे ग्रँड सेंट्रल पार्क। 108 एकरचा लँड पार्सल आहे। डेव्हलपरने आतापर्यंत 23 टावर आणलेत, त्यातले 12 टावर ऑलमोस्ट रेडी टू मूव्ह आहे, ओसी रिसूड आहेत, लोक राहायला आलेत। काही टावर ते रिसेंटली पजेशन आहे आणि काही टावर आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत। फक्त 2 BHK 3 BHK डेव्हलपरने आणलेत, 4 BHK आणलेत। लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट आहे, 50 वर्षापेक्षा जास्त काळ रिअल इस्टेटचा अनुभव आहे। हे ग्रँड सेंट्रल पार्क बच्चा कंपनी तुमच्या घरातील, या वर्षी जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीला गावी गेले असेल, पण पुढच्या वर्षी तुमच्या घरातील मामाची मुलं, मावशीची मुलं, नातेवाईक सगळे तुमच्या घरी येतील जर तुम्ही इथं प्रॉपर्टी घेतली तर। कारण की असं एवढं मोठं गार्डन जिथे सिनियर सिटीजन पासून लहान मुलापर्यंत सगळ्यांच्या ॲम्युनिटीज दिल्यात। न्यूयॉर्क बेस्ड टीमवरती असं एवढं मोठं गार्डन पहिल्यांदा ठाण्यामध्ये कोणत्या डेव्हलपरने केलंय। पूर्णपणे सर्व लोकांसाठी हे उपलब्ध आहे, ओपन आहे, गव्हर्नमेंटच्या अंडर दिलेलं आहे। पण एक लँडमार्क डेस्टिनेशन तुम्हाला पाहिजे असेल, तुमच्या घराच्या बाल्कनीमधून तुम्ही हे गार्डन बघू शकता। चला, ही झाली तुम्हाला लोकेशन बद्दल माहिती। आता हे गार्डन दाखवलं, डेव्हलपरनी सॅम्पल फ्लॅट बनवले, 2 BHK, कार्पेट किती आहे, प्राइस किती आहे, आज जाऊन सांगतो। बघूयात। कोणत्याही ठिकाणी प्रॉपर्टी घेतली ना, तर सगळ्यात मॅटर करतं लोकेशन। कोलशेत रोड एक असं लोकेशन जिथे सगळे प्रीमियम डेव्हलपर आहेत। एक ग्रेडचं डेव्हलपरचं लोकेशन म्हणून ओळखला जातो कोलशेत रोड, आणि त्या कोलशेत रोडवरती तुम्हाला असा ग्रँड सेंट्रल पार्कचा व्ह्यू गार्डन असलेला प्रोजेक्ट मी तुमच्याकडे आणलाय। प्रोजेक्ट बद्दल दाखवायला गेलं ना, तर खूप सारं आहे, कारण की 50 वर्षाचा रिअल इस्टेटचा डेव्हलपरचा अनुभव आहे। एवढा आतमध्ये दाखवला, तुम्ही स्वतः साईट व्हिजिटला या, तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवू शकतो डेव्हलपरनी। डेव्हलपरने एक्सपिरियन्स सेंटर सुद्धा केलंय, पण टाइम लिमिट नसल्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होतो, त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्हाला ग्रँड सेंट्रल पार्क दाखवलं आणि आता मला फ्लॅट दाखवतो। हा जो फ्लॅट तुम्ही बघत आहात ना, 695 कार्पेट आहे। 2 BHK 3 BHK 4 BHK 1 BHK अवेलेबल नाहीये। ऍक्च्युली 1 BHK डेव्हलपरने बनवलाच नाही, कारण की सगळा क्राऊड आहे ना, हा प्रीमियम सेगमेंट मधला क्राऊड आहे, लक्झरी सेगमेंट मधला क्राऊड आहे। त्यांना लाईफस्टाईल पाहिजे, डेव्हलपर तुम्हाला लाईफस्टाईल देतो। 2 BHK अगदी 550, 600, 750, 700, 750, 800, तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे कार्पेट वाईज, जसं तुमचं बजेट आहे तसं तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट मिळेल। 2 BHK अगदी 1.25 करोड पासून, म्हणजे 1,25,00,000पासून 2 BHK सुरू होतात, अगदी 1,70,00,000पर्यंत 2 BHK। आता डेव्हलपरने नवीन टावर लॉन्च, नवीन प्रोजेक्ट, त्यांचा एक क्लस्टर लॉन्च होतोय, त्याच्यामध्ये 750चा कार्पेट 1,39,00,000 प्लस टॅक्सेस। कॉमन वॉशरूम तुम्ही बघू शकता, मास्टर बेडरूम बघा, 695 म्हणजे ऑलमोस्ट 700चा कार्पेट आणि 1,50,00,000चा बजेट आहे। 1.5 करोड पर्यंत, 1,25,00,000, जशी तुमची रिक्वायरमेंट आहे ना, मी म्हटलं ना, इथे व्यक्ती येणारा ना, तो कार्पेट आणि प्राइस मुळे रिटर्न जाऊ शकत नाही, त्याला त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे 2 BHK ते मिळतो। 3 BHK तर पण तसंच आहे, 900, 950 पासून 1100, 1200 कार्पेट आहे, 1300 कार्पेट आहे। तशी प्राइस 1,80,00,000पासून 3 BHK 2.5 करोड पर्यंत वेगवेगळे व्हेरियंट आहे। 4 BHK पाहिजे, 4 BHK तुम्हाला 1700, 1800, 1900, 2000 जशी रिक्वायरमेंट तसा कार्पेट अवेलेबल आहे। 4,79,00,000 ऑल इन्क्लुसिव्ह, म्हणजे मोठामोठी 4.5 करोड प्लस टॅक्सेस समजा। तर तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, माझा युट्यूबचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल, तुम्हाला कोलशेत रोडला प्रॉपर्टी बघत असाल, ग्रँड सेंट्रल पार्क हे खूप मोठं लँडमार्क डेस्टिनेशन तुम्हाला हवं असेल, तर या प्रोजेक्टला या, तुमच्या स्वप्नातलं घर तर बुक करा। कारण की तुम्हाला चांगलंच माहिती आहे, मी तुमच्याकडून कोणतंही ब्रोकरेज घेत नाही। एक फक्त रिक्वेस्ट आहे, भरपूर जणांचं काय होतंय की आता मी जसं ग्रँड सेंट्रल पार्क दाखवलं, काही लोक जे कॉम्पिटिटर असतील, काही लोक जे असे असतील, तर कमेंटमध्ये प्रोजेक्टचं नाव सांगून टाकतात। आता हे प्रोजेक्टचं नाव प्रत्येकाला माहीत पडणारच आहे, पण मी जर डायरेक्टली तर व्हिजिट केली, डेव्हलपर एक तुम्हाला कॉस्ट देईल, प्राइस देईल, पण जी निगोशिएशनचा स्कोप आहे, जी तुम्हाला बॉटम व्हॅल्यू आहे, ती आमच्या थ्रू, माझ्या थ्रू तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने माहीत पडेल। तर रिक्वेस्ट आहे, मी पुन्हा सांगतो, आम्ही डेव्हलपरसाठी मार्केटिंग पार्टनर, चॅनल पार्टनर म्हणून काम करतो, तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा ब्रोकरेज घेत नाही आणि तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप आणि ड्रॉप देतो। तर मग मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर ग्रँड सेंट्रल पार्कचं लँडमार्क डेस्टिनेशन असल्या प्रोजेक्टमध्ये बुक करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।